लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अपडेट येते. माता भगिनींनो, तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही येते. या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब आहेत, यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अपडेट आहे. 11 जानेवारी मकर संक्रांतीचं बोनस. आता 7वा हप्ता तुम्हाला 2100 रुपये भेटणार की किती भेटणार हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, तुमच्यासाठी खूप मोठी अपडेट घेऊन आलो आहे. फक्त तुम्ही चॅनलवर कंटिन्यू राहा. अपडेट पाहायची असेल तर तुम्हाला सविस्तररित्या मी अपडेट पाहणार आहे. खूप महिलांना 7वा हप्ता देखील पडलेला आहे. तुमच्या सर्व अपडेट मी तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. अपडेट बघूया आपण, सविस्तर अपडेट काय आहे ते पहा तुम्ही. या ठिकाणी सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी आहे. आज दिनांक 11 जानेवारी 2025. आज लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीनिमित्त 7वा हप्ता, 14 तारखेला मकर संक्रांत आहे. त्या मकर संक्रांतीनिमित्त 7वा हप्ता मिळणार आहे. सोबतच मोठं बोनस देखील मिळणार आहे. आत्ताच्या घडीची सर्वात ब्रेकिंग न्यूज लाडक्या बहिणीसाठी आहे. तुम्हाला 7वा हप्ता हा तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर पाहायला भेटेल. उद्या आहे मकर संक्रांत. उद्या मकर संक्रांतीचे पैसे तुमच्या अकाउंटवरती येतील. तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही. उद्या आहे 14 तारीख. ही बातमी 11 तारखेला आली. थोडं लेट झालं की तुम्हाला सांगायला, परंतु 14 तारखेला पैसे तुमच्या अकाउंटवरती 100% येतील. जर पैसे आले तर तुम्ही कमेंट करा की दादा आम्हाला पैसे या ठिकाणी आलेले आहेत. जर पैसे आले नसतील तर तरी कमेंट करा की दादा पैसे आलेले नाहीत, म्हणजे मी तुम्हाला लवकरात लवकर अपडेट देईल की पैसे तुम्हाला का आलेले नाहीत. तर तुम्ही पाहू शकता की आज 17 लाख महिलांना पैसे वाटप होणार आहेत. 15 जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे आपल्यापाशी. 7 बँकांना प्राधान्य देखील झालेलं आहे. 20 लाख घरकुले देखील या ठिकाणी मंजूर झालेले आहे. ते जिल्हेसुद्धा सांगणार आहे मी, 7 बँकांसुद्धा सांगणार आहे आणि घरकुल्यांचं सुद्धा सांगणार आहे. घरकुलांचं काय झालं ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगणार आहे. तुम्ही पाहू शकता की आत्ताच्याकडे जी सर्वात मोठी अपडेट मानावं लागेल ही 6वा हप्ता वाटप झालेला आहे. 7वा हप्ता तुम्हाला 14 तारखेला मकर संक्रांतीच्या दिवशी पडणार आहे. तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. आता लाडकी बहीण योजना व्यतिरिक्त पैसे मिळणार. हो, लाडक्या बहिणी योजनेव्यतिरिक्त तुम्हाला खूप पैसे भेटणार आहेत. तुम्हाला घरकुलसुद्धा भेटणार आहे. खूप सरकार महिलांसाठी, लाडक्या बहिणींसाठी खूप काहीतरी करत आहे. तुम्हाला 6वा हप्ता तर पडलाच आहे, परंतु 7वा हप्ता तुम्हाला कधी पडणार ते पण सांगितलेलं आहे मी, 14 तारखेला. म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशीपासून तुम्हाला 70% महिलांना या ठिकाणी त्यांच्या अकाउंटवरती पैसे पाहायला भेटतील. जर पैसे आले असतील तर तुम्ही कमेंट करू शकता की दादा आम्हाला पैसे आले आहेत. खूप महिलांना या ठिकाणी 70% महिलांना मकर संक्रांतीच्या दिवशी पैसे सरकार टाकण्याचं काम हाती घेतलेलं आहे सरकारने. तुम्हाला पैसे आले असतील तर तुम्ही कमेंट करा की दादा आम्हाला पैसे या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार. तर आज अशा महिलांना पैसे भेटणार आहेत. तुम्ही पाहू शकता की खूप मोठी अपडेट आहे ही. आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार, तर आज अशा महिलांना पैसे मिळणार आहेत की ज्या महिलांना एकसुद्धा हप्ता भेटलेला नाही आणि त्यांचा फॉर्म भरलेला आहे, त्यांचा फॉर्ममध्ये काही त्रुटी नाही आणि त्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँकला लिंक सध्या आहे, सर्व बाबी क्लिअर असतील तर अशा महिलांना देखील पैसे भेटणार आहेत. आणि ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता पडलेला नव्हता अशा महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील पडत आहे. आणि ज्या महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता पडणार आहे अशा महिलांना 7वा हप्ता देखील पडत आहे. परंतु किती पडणार आहे ते देखील सांगणार आहे. तुम्हाला सध्या तरी 1500 रुपयेच हप्ता भेटणार आहे. 1500 रुपयाच्या वर रुपये भेटणार नाही तुम्हाला. ही पण बातमी लाडक्या बहिणीनं तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. रक्कम कधी मिळणार हे देखील मी तुम्हाला सांगलेलं आहे. रक्कम ही सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयेच भेटणार आहे. सध्या तरी रक्कम 1500 रुपयेच आहे. आता वाढ कधी होणार आहे, वाढ मार्च महिन्यामध्ये होणार आहे. बघा मार्च महिन्यामध्ये जी अर्थसंकल्पना होणार आहे ना, त्याच्यामध्ये जर तुम्हाला मार्च महिन्यामध्ये वाढ होऊ शकते. त्या महिन्यामध्ये जर तुम्हाला पैसे वाढून भेटू शकतात. परंतु आता देखील पैसे वाढणार नाही. सध्या तरी 1500 रुपये. 6वा जर हप्ता पडला नसेल तर 6वा हप्ता 1500 रुपये आणि 7वा हप्ता देखील पडला नसेल तर 7वा हप्ता 1500 रुपये, असे दोन्ही मिळून 3000 रुपये भेटू शकतात. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. या महिन्यामध्ये तुम्हाला पैसे दुप्पट पैसे भेटणार आहे. तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. आता मागील पैसे येणार का नाही येणार, 100% येणार.
मागील पैसे 100% भेटणार आहेत तुम्हाला. मागील 6वा हप्ता किंवा अशा पण महिला आहेत, महिला आहेत की त्यांना एकही हप्ता भेटलेला नाही, एकही हप्ता त्यांच्या अकाउंटला आलेला नाही. अशा महिलांना देखील ॲट अ टाईम सरकार 9,000 रुपये टाकणार आहे. एकाच वेळी तुम्हाला सर्व हप्ते तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील. तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. फक्त तुम्ही काय करायचं, एक काम करायचं, तुमचा फॉर्म जे आहे ना, तुमच्या फॉर्ममध्ये फक्त काही त्रुटी येऊ देऊ नका. जर त्रुटी आली असेल तर लवकरात लवकर ती काहीतरी हे करून भरून घ्या. फक्त त्रुटी आली नाही पाहिजे, नाहीतर मग तुमचं अवघड होतं, एकही रुपया भेटणार नाही. नाहीतर मग तुम्हाला जर त्रुटी नसेल ना, मग ते 100% पैसे तुमच्या अकाउंटवरती भेटतील. टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. रक्कम किती मिळणार ते पण सांगितलेलं आहे. सध्या तर 1,500 रुपये भेटणार आहेत, 6व्या हप्त्याची पण 7व्या हप्त्याची पण. आणि मागील पैसे येणार का? 100% येणार मागील पैसे. हे पण तेवढंच खरं आहे. लाडक्या बहिणींचे सर्व प्रश्न मी हे करतो, क्लिअर करत आहे. फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असताना फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशी नवीन अपडेट तुमच्यापासून राहणार नाही. तुम्हाला लगेच सबस्क्राईब केला असेल आणि बेल आयकॉन जर दाबलेला असेल ना, तुम्हाला लवकरात लवकर मी टाकलेला व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. म्हणजे हप्ता जर पडलेला लवकरात लवकर मी तुम्हाला हा अपडेट सांगतो. हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये पडला, किती जिल्ह्यांमध्ये पडणार आहे, सर्व अपडेट मी तुम्हाला देणार आहे. तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. लाडक्या बहिणींनी तुम्ही पाहू शकता की सर्वात मोठी अपडेट. आता पैसे आले की लगेच मेसेज येणार. फक्त तुम्ही तुमचे अकाउंट चेक करा. 14 जानेवारीला पैसे येणार, 100% येणार. मी सांगतो ना, 100% पैसे तुम्हाला 14 जानेवारीला पडणार आहेत. 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे. मकर संक्रांतीला 14 जानेवारीला 100% तुम्हाला मेसेज येणार. आम्हाला सूत्रांकडून माहिती आलेली आहे की 100% 14 तारखेला पैसे हे पडणारे आहेत. तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायची नाही माता भगिनींनो. फक्त तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँकला लिंक पाहिजे आणि तुमची बँक ही पोस्टाची असेल तर मग तर काही टेन्शनच नाही. मग तर तुम्हाला 100% पैसे भेटतील. या सर्व असतील तर, जर पैसे पडले असतील तर तुम्ही कमेंट पण करा. कमेंट करा म्हणजे मला लवकरात लवकर व्हिडिओ बनवता येईल की या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये आलेले नाहीत, म्हणजे मला लोकांपर्यंत ती माहिती कळवता येईल. आणि सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे आता 3 बँकांना या ठिकाणी प्राधान्य भेटलेलं आहे. 3 बँकांना या ठिकाणी प्राधान्य आहे. तर प्रथम मी ती बँक सांगतो. प्रथम बँक आहे बघा, प्रथम बँक आहे पोस्ट बँक. पोस्ट बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे पडले जातात. नंतर दुसरी बँक आहे बघा SBI बँक. SBI बँक आहे. तिसरी बँक आहे ग्रामीण बँक. या 3 बँकांमध्ये सर्वात अगोदर पैसे टाकल्याचं काम सरकार घेत आहे बघा. या 3 बँकांमध्ये सर्वात अगोदर पैसे येतील. तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. फक्त जी पोस्टाची बँक आहे, त्या पोस्टाच्या बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे का टाकले जातात? कारण ती सरकारची बँक आहे आणि त्या बँकमध्ये जे सरकारी कामं आहेत, जे सरकारचे कोणत्याही योजना वगैरे आहेत, त्या योजना वगैरे सरकारच्या चांगल्या रीतीने त्या पोस्टाच्या बँकमध्ये पार पडले जातात. म्हणजे लवकरात लवकर अप्रूव्ह होतात. कोणती पण गव्हर्नमेंटचे काम असो, काही पण असो. फक्त तुमची बँक कोणती पण असू द्या, फक्त तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी नसू नये, काही गैरवर्तन नसू नये. आता गैरवर्तन का म्हणतो मी? आता बरेच पुरुष आहेत, त्यांनी पुरुषाच्या नावावर महिलेचा फॉर्म भरलेला आहे. म्हणजे महिलेचे डॉक्युमेंट अपलोड करून त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि पैसे पण उचललेले. आता सरकारला काय माहिती आहे पुरुष काय आहे, त्यांनी पडताळणी नाही केली. परंतु आता खूप चांगल्या रीतीने सरकार पडताळणी करत आहे. जे नवीन फॉर्म भरत आहे आणि ज्यांनी फॉर्म देखील भरलेला आहे त्यांना पैसे पण येत आहेत, परंतु त्यांचीसुद्धा पडताळणी होत आहे. तुमच्या फॉर्मची पडताळणी ही सरकार चांगल्या रीतीने पार पाडत आहे. तुमच्या फॉर्मची पडताळणी होते. तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी वगैरे तर नाही. बऱ्याच लोकांनी पुरुषांनी महिलाच्या नावावरती फॉर्म भरला होता की अशी फेक डॉक्युमेंट अपलोड करून त्यांना पैसे भेटणार नाही. त्यांच्या चांगल्या रीतीने कारवाई पण करण्यात आलेली आहे आणि मी सर्व अपडेट तुम्हाला दिलेली आहे. तर आता व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बरेच लोक व्हिडिओ पाहत आहेत परंतु चॅनलला सबस्क्राईब नाही करत. तुम्हाला सबस्क्राईब करायला काय जातं, तुम्ही एक सबस्क्राईब केलेलं मला मोटिवेशन देऊन जातं की चांगला एक नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा बरं. आपल्याला लवकरात लवकर 1K करायचे आहेत. 1K केल्यावरती एक मी गिफ्ट देखील तुम्हाला ठेवणार आहे. सर्व अपडेट मी तुम्हाला सांगितलेले आहेत की लाडक्या बहिणीविषयी सर्व अपडेट तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत की लाडक्या बहिणींना 11 जानेवारी मकर संक्रांतीचं बोनस देखील भेटणार आहे आणि 2100 रुपये कोणाला भेटणार आहे ते देखील सांगितलेलं आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. 2100 रुपये तुम्हाला मार्च महिन्यामध्ये 100% भेटतील. परंतु
सध्या तरी तुम्ही का टेन्शन घेताय? सध्या तरी तुम्हाला जानेवारी महिन्याचा 1500 रुपये हप्ता भेटतच आहे ना, त्यामुळं 1500 रुपये हप्ता घ्या जानेवारी महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा जर पडलेला नसेल तो देखील डिसेंबरचा आणि जानेवारी महिन्याचा दोन्ही पण हप्ते तुम्हाला एकाच वेळी भेटून जातील. तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. फक्त तुम्ही की नाही 2100 रुपये आहेत ना, तुम्हाला 2100 रुपये मार्च महिन्यामध्ये भेटून जातील. जे अर्थसंकल्पना होणार आहे त्यामध्ये सरकारने सांगितलं होतं की भेटणार आहेत म्हणून, त्या महिन्यामध्ये 100% भेटतील. तुम्हाला टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. परंतु तुम्हाला काय करायचं तर एक काम करायचं आहे, फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. अशी नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. म्हणजे माझा व्हिडिओ तुम्ही जर सबस्क्राईब करून ठेवला असेल तर बहिणींनो तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल, म्हणजे तुम्हाला चांगलं होईल पाहण्यासाठी अपडेट. तर भेटूया नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.